माझ्या बहिणीने मला सांगण्याचा प्रयत्न केला की माझ्या आपत्कालीन शस्त्रक्रियेनंतर मला हवेच्या गादीवर झोपावे लागेल आणि म्हणूनच मी तिच्या लग्नात जाण्याचा निर्णय रद्द केला. माझी सर्वात धाकटी बहीण नेहमीच घराची लाडकी राहिली आहे. माझं तिच्यावर प्रेम आहे, पण ती एक डोकेदुखी आहे. तिच्या लग्नासाठी तिने माझ्यावर जास्तीत जास्त अटी लादल्या. तिला माझे जांभळे केस रंगून हवे होते, टॅटू झाकून घ्यायचे होते आणि तिच्यासाठी मोफत केक बनवून हवा होता. सप्टेंबरच्या कडक उन्हात उभे राहण्यासाठी सुद्धा मी तयार झाले. जरी मला एक अशी वैद्यकीय समस्या आहे ज्यामुळे उन्हात जाणं धोकादायक होतं. मी हे सगळं करायला तयार होते. पण मग आली बॅचलरेट पार्टी. त्याचं नियोजन पूर्णपणे फसलेलं होतं. महागडे कपडे, खराब वाहतूक आणि समन्वयाचा पूर्णपणे अभाव. आणि शेवटी तो क्षण आला जेव्हा संयम सुटला. माझ्या बहिणीने फोन करून सांगितलं की तिथे पुरेसे बेड नसल्यामुळे मला हवेच्या गादीवर झोपावं लागेल. आता खरी गोष्ट अशी आहे की स्वादुपिंडाच्या तीव्र झटक्यानंतर माझी पित्ताशयाची आपत्कालीन शस्त्रक्रिया नुकतीच झाली होती. रिकव्हरी खूप कठीण असते. मला बेडवर जाण्यासाठी सुद्धा मदतीची गरज आहे. मी तिला स्पष्ट सांगितलं की वैद्यकीय कारणांमुळे मला खऱ्या बेडची गरज आहे, नाहीतर मी येऊ शकणार नाही. तिची प्रतिक्रिया काय होती? ती नर्सिंग शिकत आहे म्हणून तिने माझ्या शस्त्रक्रियेला नॉन इन्व्हेसिव्ह म्हणजेच किरकोळ ठरवलं आणि म्हणाली की ती मला फक्त माहिती देत आहे, विचारत नाहीये. बस तिथेच माझा संयम संपला. मी तिला सांगितलं की मी लग्नाला येणार नाही आणि अधिकृतपणे ब्राइड्समेड म्हणून माझ्या जबाबदारीतून माघार घेत आहे. आता सांगा, मी चुकीची आहे का?